खेळण्याचा काय प्रॉब्लेम आहे? त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचं सिलेंडर आहे 150 मीटरच्या आत आहे. मी म्हटलं हे बोलताना रेग्युलेशन फक्त बोलतच लागू होतात, बाकी त्यांना लागणार होता. पुढे शोरमावाला आहे, फ्रँकीवाला आहे, 2 वडापाववाले आहे, सर्वांचे सिलेंडर चालतात, सर्वांचे 2 सिलेंडर चालतात. आणि महापालिकेमध्ये की प्रायव्हेट आहे? प्रायव्हेट. मी बोलते दादा, मी एवढं 2 वर्षापासून स्ट्रगल केलंय. नवरात्रीला बंद, दिवाळीला बंद, गणपतीला बंद. असं होऊ शकत नाही या रस्त्यावर कोण पैसे नाही घेत दादा. विदाऊट पैसे कोण लावून देणार नाही. जागेवाले स्वतःला शाणी समजणार आहे, भैया लोक स्वतःला शाणी समजणार. पाठी माझा एकटीचा धंदा पण करणार ना दादा, पाठी राहून काढणार, हसणार माझ्यावर. माहितीये का तुम्हाला? हा हे बघा, हे कितका विकणार आहे. हा हे इथं बघा, इथं बघा, इथे 2 नंबरचे धंदे करणारे लोक बसतात, इथे सगळे पेवडे लोक बसतात. मी याच्यात येऊन धंदा केलाय दादा. 300 रुपये घेतात माझ्याकडून रोज. गेला नाही घेतात दादा, बरोबर येऊ. हा मी म्हटलं माझी ऐकत नाही तेवढी द्यायची तरी घेतात. कोण घेतो? महापालिकेवाले. बोलतात सर्वांचे जातात, पोलिसांचे जातात, केडीएमसीचे जातात, सर्वांचे जातात. आणि सर्व येऊन मला विचारतात रात्रीची तुला परमिशन भेटली आहे का इथे? तू एक काम करतो, तुझी गाडी इथे लावून टाकली. तर माझं म्हणणं काय, ह्या लोकांना, हे भैया लोकांना, अपंग म्हणून यांना टपरी भेटतं ना, मला इथे टपरी टाकून द्या दादा. टपरीच टाकतो ना सर. आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला लावून. मला राजसाहेबांनीच पाठवलंय तुला भेटायला. मी त्यांना जर मनापासून वोट करते ना सर, तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथे कोणच हलवू नाही शकत. मला साहेबांनीच पाठवलं, त्याचं काय प्रॉब्लेम झाला बघून घ्या म्हणून साहेबांनी मला सकाळी पाठवलं. तू गाडी टाका, मी बघतो. मी ह्याच्यात एक पॉईंट आउट करू शकते दादा. आणि परवा जाऊन वॉर्ड ऑफिसरला भेटलेलो, ते बोलले की रोज जेसीपी घेऊन फिरेल मी, रोज सर्वांच्या धंदे बंद करायला. हा तर ऐका ना, इलेक्शनचं टाइम संपलाय, मी जेसीपी घेऊन फिरतो. आता माझ्याकडे व्हिडिओ एक प्रूफ आहे, काल आली व्हिडिओ काढून गेली, आज आली व्हिडिओ काढून, सर्वांचे धंदे चालू. आणि मी तुम्हाला लिहून देते, माझ्याकडून लिहून घ्या, गॅरंटी सांगते. हे जे इथे जे धंदे लावतात, 30 वर्षापासून लावतात, 40 वर्षापासून लावतात, रोज लावेल. हे बोलले ना 150 मीटरच्या आत आहे, 150 मीटरच्या आत सिलेंडर रोज दिसेल दादा तुम्हाला, रोज. मी कसं येऊन मी तर रोज कंप्लेंट टाकू दादा, रोज कसं येऊन कंप्लेंट टाकू? हे सगळं खोटं आहे, हे सगळं खोटं. इथे जी आत पूर्ण मधुबन गल्ली, ही जी पूर्ण गल्ली, हे सगळं 150 मीटरच्या आत येते ना दादा, हे रोज लावतील, रोज लावतील. माझ्याकडून लिहून घ्या, नाही तर मी इथं आंदोलनाला बसते दादा. हे सगळं खोटं आहे. काही तुला आंदोलन करायची गरज नाही. मी जेवढं सांगतो तेवढी सोपी प्रोसेस. तू तुझी एक टपरी बनव, टपरी लाव, उद्यापासून रोज धंदा करायचा, काही अडचण नाही. राहू द्या आहेत. खूप जास्त गरज लागली तर मी स्वतः येईन तुझ्यासाठी. थोडं सत्ता दादा, थोडं सत्ता, थोडं 1 मिनिट सत्ता. हे बघा, त्या लोकांनी टपरी कशी टाकली, अशी आडवी टपरी टाकली, ह्याला चिपको. हे एवढं जर आपण तोडलं आणि ही टपरी जर आत बसवली, हा मग मी इथं बसवते. त्याच्यावरती लाव, ओके, त्याच्यावरती लाव आणि एक माणूस इथं द्यायला ठेव. ठीक आहे, त्यांच्या कुठल्याही प्रॉपर्टीला हात लावायचा नाही, कुठलीही प्रॉपर्टी तोडायची नाही. जी आहे का आता हा एवढा पॅच तर बिनकामाचा आहे, बरोबर आहे. बरोबर, एवढा पॅच मध्ये कशी काय बसवता येईल तेवढी बसवली. ठीक आहे, बाकी आयुक्तांची साहेब बोलतो. ठीक आहे, चालेल जाऊ. चालेल. लढायचं नाही, रडून व्हिडिओ करायचे नाहीत. मराठी माणूस रडत नाही, त्यामुळे बिंदास लढायचं नाही. कोणी आलं आपल्या टीमला बोलव, हे सगळे तुझ्यासोबत आहे. तरी काही अडचण सॉल्व्ह होत नाही असं वाटतं तर मला फोन करा, तर मला ठाण्यावर यायला अर्धा तास लागेल. अर्धा तास येईल. त्याच्या पुढे मला तुझा एकही रडतानाचा व्हिडिओ आला नाही पाहिजे.